खलील शेख आत्महत्या प्रकरणात सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, 9 आरोपींना जामीन, बाळ शेडगे यांचा अर्ज फेटाळला. पुण्यातल्या चर्चित खलील शेख आत्महत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. या प्रकरणातले एकूण 9 आरोपी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलाय, तर एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. जामीन मंजूर झालेल्या आरोपींमध्ये रवींद्र धंगेकर, प्रतिभा धंगेकर, मोहम्मद शेख, प्रतीक आहेर, सुधीर आहेर, हमीद शेख, राजन शेट्टिया, रघुनाथ गौडा आणि वृषल शेडगे यांचा समावेश आहे. मात्र बाळा शेडगे यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळल्यानं त्यांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाहीये. या प्रकरणात आरोपींची बाजू मांडत अॅडव्होकेट विजय सिंह ठुमरे यांनी वकीलपत्र स्वीकारून जामिनासाठी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयानं 9 आरोपींना जामीन मंजूर केलाय. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रियाही सुरू आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. पुढील न्यायालयीन आणि तपासातील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलंय. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज पुणे. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.